व्यक्तिगत गुंतवणुका आणि व्यावसायिक गुंतवणुका यांच्यातला फरकच कधी कळत नाही. उद्योजकाचा मूळ प्रॉब्लेम काय आहे ना, की त्याचा व्यवसाय मोठा होतोय, उद्योजक मोठाच होत नाही. त्याच्याकडे जर तुम्ही डे एंडला विचारला ना, तुमच्या कुटुंबाच्या सेफ्टीचं काय. जर आपला व्यवसाय डबघाईला येतोय, काही अडचणीत येतोय, तर त्यावेळेला तुमच्याकडे बॅकअप असणं हे गरजेचं आहे. तुमच्या पैशाला सगळ्यात जास्त धोका कोणापासून आहे? की आपण स्वतःपासूनच म्हणू शकतो की एफर्ट करून टाकू. दुसरं कोणापासूनच धोका नाही, सगळ्यात जास्त धोका हा तुमच्यापासून म्हणजे स्वतःपासूनच आहे. नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे ॲफिसर पॉडकास्ट या नवीन सिरीजमध्ये. आजपासून आपण ॲफिसर पॉडकास्ट हे लॉन्च करत आहोत. याचा उद्दिष्ट असं आहे की नवीन उद्योजकांना आणि व्यावसायिकांना त्यांचे उद्योग व्यवसाय सुरू करत असताना बऱ्याच अडचणी येतात. नेमकी व्यवसायाची सुरुवात कुठून करावी, कशा पद्धतीने करावी, पहिलं पाऊल कसं टाकावं, त्याच पद्धतीने या सगळ्या प्रवासामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. त्या अडचणी कशा सोडवाव्या, अशा बऱ्याच नवउद्योजकांना व्यावसायिकांना प्रश्न पडतात. बऱ्याच वेळी काही जण हार मानतात आणि आपला व्यवसाय प्रवास तिथेच थांबवतात. अशा वेळी जर त्यांना जे काही आधी यशस्वी उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं तर त्याचा नवीन उद्योजक व्यावसायिकांना नक्कीच फायदा होईल. आणि हाच विषय आपण ॲफिसर पॉडकास्टच्या माध्यमातून राबवणार आहोत. या ठिकाणी जे यशस्वी उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, आपण त्यांना आमंत्रित करणार आहोत. त्यांनी त्यांचा व्यावसायिक प्रवास कशा पद्धतीने केला, त्यांना कशा अडचणी आल्या, त्यांनी कशा सोडवल्या, त्यांनी व्यावसायिकतेची पावलं कशा पद्धतीने टाकली, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडून समजून घेणार आहोत. आणि हे सगळं समजून घेत असताना त्यातून जे मार्गदर्शन मिळणार आहे ते नक्कीच नवीन उद्योजक आणि व्यावसायिकांना मदतीचं ठरेल, त्यांना दिशा देणारं ठरेल. आणि हाच प्रयत्न आपल्या ॲफिसर पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. त्याच पद्धतीने जे आधीपासून उद्योग व्यवसाय करत आहेत, त्यांच्या उद्योग व्यवसाय करताना जे काही अडचणी येतात त्यांना मार्गदर्शन व्हावं, यासाठी म्हणून आपण विविध एक्सपर्ट्सला या ठिकाणी बोलवणार आहोत. या ॲफिसर पॉडकास्टचा नक्कीच नवउद्योजक, व्यवसाय आणि त्यांच्या आधीपासून उद्योग व्यवसाय सुरू आहे अशा सगळ्यांना खूप फायदा होणार आहे. तर ॲफिसर पॉडकास्ट लॉन्च करीत असताना आपण पहिल्यांदा आमंत्रित केलेलं आहे श्री निखिलजी दवरे यांना. निखिलजी दवरे हे वेल्थ वन इन्व्हेस्टमेंट याचे फाउंडर आहेत. धुळे शहरामध्ये ते काम करत असून धुळे शहरातून संपूर्ण महाराष्ट्रात विविध उद्योजक, व्यावसायिक आणि त्याच पद्धतीने इतर सर्व लोकांना ते आपले इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी देत आहे आणि त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मदत करत आहे. आतापर्यंत त्यांनी 1500पेक्षा जास्त कुटुंबांना फायनान्शियली सेक्युअर केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून त्यांचं भविष्य सुरक्षित केलेलं आहे. आणि त्यांचं उद्दिष्ट आहे 20 लाख लोकांपर्यंत आर्थिक साक्षरता न्यायची आहे आणि 20 लाख कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सेक्युअर करायचं आहे. आपण याआधी यूट्यूब चॅनलवर किंवा विविध ठिकाणी बरेच पॉडकास्ट ऐकले असतील इन्व्हेस्टमेंट बाबतीमध्ये माहिती देणारे. तर आजच्या हा पॉडकास्ट त्यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. आपण निखिल दवरेकडून जे उद्योजक, व्यावसायिक आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट करताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, इन्व्हेस्टमेंटचा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये कशा पद्धतीने फायदा केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. जनरली अशा पद्धतीने माहिती किंवा उद्योजकांच्या दृष्टिकोनातून माहिती देणारा पॉडकास्ट तुम्ही आधी नक्कीच पाहिला नसेल. आणि निखिल दवरे यांचा अनुभवाचा, ज्ञानाचा आपल्या सगळ्यांना फायदा होणारच आहे. तर आपण निखिल दवरे यांचं स्वागत करूया. नमस्कार, आपले स्वागत आहे ॲफिसर पॉडकास्टच्या या पहिल्या एपिसोडमध्ये, जे आपल्यापासूनच आम्ही या ॲफिसर पॉडकास्टचा शुभारंभ करीत आहोत. तर मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही इन्व्हेस्टमेंट हे क्षेत्र का निवडलं. ॲक्च्युली तुमचं शिक्षण BSc फिजिक्स झालेलं आहे आणि असं असताना की तुम्ही इन्व्हेस्टमेंट हे क्षेत्र का निवडलं, म्हणजे तुमच्या या शिक्षणापेक्षा वेगळं असं क्षेत्र का निवडलं? मुळात जर का बघितलं तर घरामध्ये पूर्ण कॉमर्सचा बॅकग्राऊंड आहे. दोघं बहिणी भाऊ हे कॉमर्स फील्डशी रिलेटेड असल्यामुळे आधीपासून घरात कॉमर्सचा टच होता. पण त्या सगळ्यांची इच्छा होती की मी सायन्सला जावं, वेगळी फील्ड. आणि मग त्यांच्या हट्टामुळे मी सायन्सला गेलो. पण तिचे माझं काही मन रमत नव्हतं. मग BSc फिजिक्स हे कम्प्लीट झालं, पण फायनान्स हे काही सुटत नव्हतं. आणि हे करत असताना मला छंद होता की विविध लोकांचे पोर्टफोलिओ किंवा इन्व्हेस्टमेंट नेमकं काय चाललं आहे बघायचं. तर नातेवाईक, मित्रपरिवार किंवा त्यांच्या फॅमिली हे चेक करत असताना लक्षात आलं की सगळ्यांकडे इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली फक्त लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. आणि जेव्हा इन्व्हेस्टमेंटमध्ये लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे तर त्याचा परतावा आपल्याला मोजावा लागणार. तर ज्यावेळेला आम्ही त्याची रिटर्न्स कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याच पॉलिसीमध्ये 4 ते 6% वर रिटर्न्स येत नव्हते. आणि मग पुढे काय, तर या लोकांचं भविष्य 20 वर्षानंतर पैसे डबल होणार आहे आणि ते त्याच्यात आनंदी आहे. म्हणजे मुळात त्यांना हे पण माहिती आहे की त्याची व्हॅल्यू 20 वर्षानंतर काय असणार आहे. तर मग याला सोल्युशन काय द्यायचं, तर त्यांना विविध ॲसेट क्लासमध्ये आपण एंटर करू शकतो, पण त्याच्यासाठी आर्थिक साक्षरता पसरवणं गरजेचं आहे.
मुळात लोकांना हेच माहिती आहे की इतक्या इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन्स आहेत. म्युच्युअल फंड्स आहेत, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत किंवा FDमध्ये पण जे लोक करत होते ते अगदी शॉर्ट टर्मसाठी करत होते. तर मग त्या उद्देशाने आम्ही याच्यात ठरवलं की आर्थिक साक्षरता पसरवणं हा इकडे येण्याच्या मागचा, फायनान्स फील्डमध्ये येण्याच्या मागचा मूळ उद्देश होता. पण निकेत सर, तुम्ही तुमच्या करिअरचं जेव्हा सुरुवात केली तेव्हा ॲज अँड तुम्ही म्युच्युअल फंड ॲडवायझर म्हणून काम सुरुवात केलं होतं आणि आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून काम करत आहात. म्युच्युअल फंड ॲडवायझरपासून इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटपर्यंतचा हा प्रवास तुम्ही कशाबद्दल बोला केला? मुळात खरं सांगायचं तर हा प्रवास माझा आधीपासूनच उलटा होता. म्हणजे ज्या वेळेला मी या फील्डमध्ये यायचं ठरवलं तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर नावाची कन्सेप्ट असते हे मला माहिती नव्हतं. मग प्रयत्न जसं मी म्हटलं सुरुवातीला की आर्थिक साक्षरता तर पसरवायची आणि त्यावेळेला खूप लायबिलिटी नव्हत्या. तर मी लोकांना फुकट सल्ले देण्याचं काम करत होतो की तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करा, काही रक्कम गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, रिअल इस्टेटमध्ये करा, असाल तर कमर्शियल तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि असं सगळं सल्ले देताना मला लक्षात आलं की हे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पण एक करिअर आहे. आणि मग त्यानंतर त्या करिअरकडे वळण्याचा निर्णय घेतला. पण तुमचा जो प्रश्न आहे की डिस्ट्रीब्युटर आणि कन्सल्टंट यात काय डिफरन्शिएशन किंवा तुम्ही कसं काय, तर मुळात डिस्ट्रीब्युटर म्हटलं की आपल्या डोक्यात एक आयडिया असते की कोणीतरी येणार, आपण त्याच्याकडनं काहीतरी एक्स अमाऊंटचं काहीतरी प्रोडक्ट घेणार आहे. तर मोस्टली डिस्ट्रीब्युटरचा फोकस हा प्रोडक्ट ओरिएंटेड असतो. पण आमचा डे वनपासून अजेंडा किंवा फोकस जो आहे हा सोल्युशन ओरिएंटेड होता. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं ना की जेव्हा इन्व्हेस्टर आमच्याकडे येतो तर इन्व्हेस्टर आल्यानंतर तो इन्व्हेस्टमेंटसाठी आलेला असतो. पण मग आम्ही त्याचा आधी रिस्क प्रोफायलिंग करून देतो की त्याचे खर्च किती आहे, त्याच्यावर डिपेंडंट लोक किती आहे, काही मेडिकल हिस्ट्री का, किंवा त्याचा जो खर्च आहे हा इन्कमपेक्षा किती पर्सेंटाईलमध्ये आहे. आणि मग त्यानुसार त्याला टेलरमेड सोल्युशन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. नुकतेच आपल्याकडे रिटायर्ड पर्सन आले होते. तर ते माझ्याकडे त्यांना एका रिलेटिव्हने पाठवलं होतं. तर ते 60 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी आले होते. पण त्यांचं एज पाहता त्यांना 60 लाख रुपये आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायला सजेस्टच नाही करू शकत. मग त्यांचं सर्व गरजा समजून आम्ही त्या 60 लाखापैकी फक्त 18 लाख रुपये हे म्युच्युअल फंडाच्या कमीत कमी रिस्क असणाऱ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले. पोस्टामध्ये काही रक्कम, FDमध्ये, आणि त्यांना फिरण्यासाठी आणि इमर्जन्सी फंड अशा याच्यासाठी आम्ही काही बकेटिंग करून घेतल्या. या प्रकारे तिथे कन्सल्टिंगचा पार्ट मेजर येत असतो. ह्या पद्धतीने आम्ही स्वतःला डिफरन्शिएट करतो. म्हणजे म्युच्युअल फंड ॲडवायझर म्हटल्यानंतर एक फक्त म्युच्युअल फंड कन्सल्ट करणं किंवा त्याच्यात पुढे न पाहिजे असं मिळेल हा विषय सांगण्याचा प्रयत्न असतो. पण तुम्ही त्यापेक्षा समोरच्याची गरज काय आहे ती समजून त्याच्या दृष्टिकोनातून त्याला ती गोष्ट देण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये कदाचित तुमचं म्हणजे फायनान्शियली नुकसान पण होतं एखादी बऱ्याच वेळेला. येस सर. मुळात पहिल्या दिवसापासूनच फोकस हा आहे की क्लायंट फर्स्ट, की त्याचा फायदा होत असेल ना. एकमेव आमचा व्यवसाय असा आहे की यात क्लायंट मोठा झाला की आम्ही आपोआप मोठे होणार. बरोबर. आणि त्यातल्या त्यात पुढे काय होतं ना की तो समाधानी असेल. आम्हाला कधीच कोणाकडे क्लायंट मागायला जावं लागलं नाही. जो पण बिझनेस आहे तो माउथ टू माउथ किंवा रेफरन्स शेअरिंगने येतो. तर मला असं वाटतं की हेच त्याच्यामागचं रहस्य असावं की आमचे समाधानी इन्व्हेस्टर. बरं. आणि आता गुंतवणूक करताना एक व्यक्ती म्हणून आणि एक व्यवसाय किंवा एक उद्योजक म्हणून याच्यामध्ये काही फरक करता येईल का? म्हणजे एक व्यक्ती म्हणून गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि व्यावसायिक उद्योजक व्यक्ती असेल तर त्याने गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे? मुळात खास करून आपल्या भागात जो मराठी उद्योजक आहे हा वारंवार ह्या चुका नेहमी करत असतो. त्याला पर्सनल फायनान्स आणि बिझनेस फायनान्स म्हणजे व्यक्तिगत गुंतवणुका आणि व्यावसायिक गुंतवणुका यांच्यातला फरकच कधी कळत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी वेगळ्या नसायला हव्यात. ओके. अडचण काय होते की त्याच्या जे इन्व्हेस्टमेंट आहे तो व्यक्तिगत लेवलला करत असतो. व्यवसायात एखादी अडचण आली की तीच रक्कम काढून परत तो व्यवसाय टाक, म्हणजे त्याची प्रायव्हेट म्हणजे जी त्याची व्यक्तिगत इन्व्हेस्टमेंट होती ती त्या मोमेंटला झेरो झाली. हो. आणि असं बऱ्याच वेळेला म्हणजे तो 30 वर्ष व्यवसाय करतो, 30 वर्षातनं कमीत कमी 30 वेळा तो करतो. मग या वेळेला असं या केसमध्ये आपण त्यांना काय सजेशन देऊ शकतो की तुमचा पर्सनल फायनान्स हा वेगळा असावा, तुमचा बिझनेस फायनान्स हा पूर्णपणे वेगळा असावा. बरं. पर्सनल फायनान्समध्ये म्हणजे व्यक्तिगत गुंतवणुकांमध्ये काय येऊ शकतं तर त्याचे इमर्जन्सी फंड म्हणजे दवाखाना, अडीअडचण, काही इमर्जन्सी लागणारा पैसा, मुलाच्या शाळेची फी, हे सगळे शॉर्ट टर्म गोल्स आहे. तर त्याला हे शॉर्ट टर्मसाठी त्यांना प्रवासासाठी कुठे जायचं आहे तर ट्रॅव्हल फंड, हे सगळे गोल्स शॉर्ट टर्म झाले. लाँग टर्म गोलमध्ये काय येणार? चाइल्ड एज्युकेशन, रिटायरमेंट प्लॅनिंग, मुलीचं लग्न करायचं आहे, घर घ्यायचं आहे किंवा वर्ल्ड टूरवर जायचं आहे, हे सगळे झाले लाँग टर्म गोल.
आता दुसऱ्याकडे आपण जेव्हा बिझनेसकडे येतो तर बिझनेसकडे पण 2 प्रकार, एक शॉर्ट टर्म गोल आणि एक लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोलमध्ये काय येणार तर तुमचं वर्किंग कॅपिटलचा बॅकअप. जे वर्किंग कॅपिटल आहे त्यामध्ये जर का तुमची कोणाकडे उधारी अडकली, काही मिसहॅपनिंग झालं, कुठेतरी तुमची गाडी अडकलेली आहे, यावेळेला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यावेळेला त्या व्यावसायिकाकडे तो बॅकअप असणं गरजेचं आहे. तो बॅकअप येतो शॉर्ट टर्म लीड्समध्ये. लॉंग टर्म लीड म्हणजे काय तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ह्या कशासाठी केलं गेलं पाहिजे, बिझनेस एक्सपान्शन, मशिनरीचं अपडेशन आहे किंवा त्याला नवीन ब्रांच ओपन करायची, यासाठी त्या गुंतवणुका केल्या जातात. ह्या 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये केल्या गेल्या पाहिजे. आणि हे करताना त्याला त्या कुठे इन्व्हेस्टमेंट केलं आणि कशासाठी केलं आहे याची क्लिअर माहिती असावी. त्याला नावं दिले गेले पाहिजे म्हणजे सोपं होतं. ओके, म्हणजे अशा स्पेसिफिक बकेट्स दिल्या पाहिजे. एक्झॅक्टली, त्यालाच फायनान्शियल प्लॅनिंग आपण म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जे व्यावसायिक असेल त्याने त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यवसायासाठीच्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, म्हणजे अशा 4 पद्धतीने 4 पोर्टफोलिओ वेगवेगळे करायचे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता नोकरी किंवा व्यवसाय, हा व्यवसाय म्हणजे आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे. काही नोकरी त्याच्यानंतर नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, हे शोधत असताना किंवा करत असताना आपलं गुंतवणुकीचं धोरण कशा पद्धतीने ठरवलं पाहिजे? मुळात पहिले तर गुंतवणुकीचं धोरण नोकरी करणारा असू दे, व्यावसायिक असू दे किंवा अगदी कमी सॅलरीमध्ये अगदी ते छोट्या पगारात काम करतात तो असू दे, प्रत्येकाकडे गुंतवणुकीचं धोरण आधी ठरलेलं असायला हवं. अडचण काय आहे की व्यावसायिक असेल किंवा नोकरदार असेल यांच्याकडे जर आपण बघितलं तर कॉमन इक्वेशन काय आहे, उत्पन्न येतं आहे, उत्पन्न आल्यानंतर त्यातून तो मनसोक्त खर्च करतो आणि मग उरलेल्या पैशातनं बचतीचा विचार होतो. आणि जर बघायला गेलं तर तो बचत शिल्लक नसतेच, म्हणजे सगळा पैसा हा संपलेला. सो या केसमध्ये आम्ही रिकमेंड करतो की व्यावसायिकाला त्याचे महिन्याचे एक्सपेन्सेस, मुलांचे पगार असतील, रेंट असेल, या सर्व गोष्टींची त्याला कल्पना असावी. त्याचे जे घरगुती खर्च आहे म्हणजे घर खर्चासाठी लागणारा पैसा, मुलाची फी, त्याची रिन्युअल्स, वार्षिक रिन्युअल्सचे किंवा कुठलं रेंट पे करत असेल, या सगळ्या गोष्टींची कल्पना असावी. म्हणजे एक्सपेन्सचा आकडा तुमच्याकडे फायनल होतो. मग यासोबत आम्ही त्यांना काय सांगतो की आता तुमचा एक्सपेन्सचा आकडा फायनल झाला. सॅलरीड व्यक्तीला सोपं असतं की त्याच्याकडे इन्कम फिक्स आहे, एक्सपेन्सेस पण जवळपास फिक्स असतं. तर मग त्याचं इन्कम आल्यानंतर त्याचा सॅलरी डे हा त्याचा इन्व्हेस्टमेंट डे असावा. ज्या दिवशी त्याच्या अकाउंटला सॅलरी क्रेडिट होईल तर त्याच्या अकाउंटमध्ये त्याचा एक्सपेन्स ठरलेला आहे, तर त्याने त्या व्यतिरिक्त जी रक्कम आहे ती गुंतवणूक डे 1ला केली पाहिजे, आधीच करून द्या. हो ओके. आणि मग उरलेल्या पैशात त्याने खर्च करावा. बरोबर. आता जी इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंटचे परत प्रकार की त्याने त्याच्या उत्पन्नाच्या जवळपास ॲटलिस्ट 30% इन्व्हेस्टमेंट करावी. 30% जर तो गुंतवणूक करत आहे तर त्याच्यातला काही भाग हा इमर्जन्सी फंडासाठी, म्हणजे त्याच्या मंथली इन्कमच्या 3 ते 6 पट उत्पन्न हे म्हणजे रक्कम ही त्याच्या इमर्जन्सी फंडात असावी, जेणेकरून शॉर्ट टर्म जॉब लॉस झाला, काही कारणास्तव घरामध्ये उत्पन्न येऊ शकत नाही आहे, जॉब आहे पण पगार होत नाही आहे, अशा केसेसमध्ये त्याच्याकडे तो बॅकअप असतो, सर्वाइव्ह करू शकतो. यस. याच्यानंतर येतो 3 ते 5 वर्षाचा गोल. मुलगा 1 वर्षाचा आहे, 5 वर्षानंतर ॲडमिशन करायचं आहे. आज आपण शाळेच्या फी बघितल्या तर त्या पण EMIवर भराव्या लागतील, द्यावे बनला आहे. मग त्याची प्रोव्हिजन त्याने आत्तापासूनच करून ठेवायला हवी, ज्याला आपण एक मिड टर्म गोल्स म्हणू शकतो. आणि जे लॉंग टर्म गोल आहे, लॉंग टर्म गोल्स म्हणजे काय की ज्यामध्ये तुमचं रिटायरमेंट आहे, फायनान्शियल फ्रीडम आहे, घर आहे, मुलांचं शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, त्यासाठीच्या इन्व्हेस्टमेंट पण त्या 30%मधून केल्या पाहिजे. हे झालं नोकरदारासाठी. व्यावसायिक माणूस जो आहे, व्यावसायिक व्यक्ती जो आहे त्याच्याकडे हे पॉसिबलच नाही आहे, कारण त्याच्याकडे फिक्स इन्कम आलेली एक महिने असं म्हणजे हाल लागलं. मग त्या केसमध्ये त्याचा एक्सपेन्स त्याने फिक्स करावा आणि तो फिक्स झालेला एक्सपेन्स त्याच्यावर जे इन्कम येतं आहे ते बचतीमध्ये टाकावं. बचत लाँग टर्मच्या फिक्स असाव्यात, म्हणजे समजा त्याच्याकडे जर 50,000 शिल्लक राहत आहेत ना, तर त्याने लाँग टर्मसाठी 20,000 रुपये इन्व्हेस्ट केले. मग उरलेले जे 30,000 आहे याच्यात त्याने शॉर्ट टर्मचे प्लॅन्स केले पाहिजे, जसं की मशीन रिनोव्हेशन आहे, मशीन अपग्रेडेशन आहे, फॅक्टरीचं एक्सपान्शन आहे. तर त्याचे पण जे बकेट्स केलं आहे, बकेट करणं खूप महत्त्वाचं आहे. बकेट केल्याने तुम्हाला क्लॅरिटी येते. म्हणजे जर का तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी आपल्याला अशी गल्ले ठेवलेले असायचे, पिगी बॉक्स, हे मुलीच्या लग्नासाठी, हे फिरायला जायचे, हे शिक्षणासाठी. तर ती कन्सेप्टच आपण इकडे वापरतोय. फक्त इथे काय की या ठिकाणी आपल्याला आपला पैसा आपण काम करतोय आणि तो जवळपास महागाईपेक्षा
3 ते 4% जास्त रिटर्न देईल एवढा आपला उद्देश असला पाहिजे. बरोबर. येस. ते पण आता सर तुम्ही सांगताय की व्यावसायिकाने सुद्धा त्याच्या नफ्यातून आलेली जी रक्कम आहे, म्हणजे खर्च वाचा जाता तो त्याच्याकडे नफा शिल्लक असतोय, तो त्याने गुंतवणुकीसाठी वापरला पाहिजे. परंतु असं म्हटलं जातं, जनरली आपण व्यावसायिक टर्म सगळ्या ठिकाणी ऐकतो, की व्यवसायातला नफा हा व्यवसायामध्येच गुंतवला, म्हणजे व्यवसायासाठी वर्किंग कॅपिटलसाठी किंवा बाकी गोष्टींसाठी वापरला तर व्यवसाय मोठा होतो. पण तुम्ही सांगतायत की व्यवसायामधला जो नफा आहे तो आपण गुंतवणुकीसाठी वापरला पाहिजे. म्हणजे या दोन्ही गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज केल्या पाहिजे? मुळात अगदी छान प्रश्न आहे. आपल्याकडे जो इन्व्हेस्टर आहे, जो जो उद्योजक आहे, उद्योजकाचा मूळ प्रॉब्लेम काय आहे ना, की त्याचा व्यवसाय मोठा होतोय, उद्योजक मोठाच होत नाही आहे. पर्सनल ॲसेट्सचे. हां, पर्सनल ॲसेट उद्योजक ॲज अ उद्योजक मोठा नाही होते. त्याच्याकडे तर तुम्ही डे एंडला विचारला ना की तेरा क्या आहे, तर त्याच्याकडे उत्तर नसतं. बरोबर. तो म्हणतो की जे येते व्यवसायात आहे, म्हणजे त्याने हा प्लॉट घेतला तर इथे मला नवीन प्लॅन टाकायचं, हे केलं ते नवीन करायचं ते. पण व्यवसायात जर एखादी अडचण आली तर गंमत अशी की त्याच्याकडे बॅकअप फंडसुद्धा नाही. सो इन्व्हेस्टमेंट जर का तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त परतावा देणारी इन्व्हेस्टमेंट कोणती, का आपला व्यवसाय. याबद्दल दुमत नाही. पण हे करत असताना तुमच्या कुटुंबाच्या सेफ्टीचं काय. जर करोनासारखी परिस्थिती आली, कुठलं नवीन पॅन्डेमिक आलं, तर ह्या पिरियडमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये जर आपला व्यवसाय डबघाईला येतोय, काही अडचणीत येतोय, तर त्यावेळेला तुमच्याकडे बॅकअप असणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी थांबायचं आहे. बरोबर. मग ते थांबताना पहिले तर कधी थांबायचं हे माहिती असायला हवं. आणि ते थांबताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लागणार आहे, आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिक्विड मनी, म्हणजे त्यावेळेला तुम्ही वापरू शकता असा पैसा. कारण मोस्ट ऑफ जे उद्योजक आहे यांचे सगळे पैसे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टेड आहे. तर त्यावेळेला त्यांची गरज 1 लाख रुपयाची आणि त्यांची प्रॉपर्टी आहे 2 करोड रुपयाची. तो विकूच शकत नाही आहे ना ती प्रॉपर्टी, कारण त्याची गरज खूप छोटी. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग ही त्याने त्यावेळेला पण केली पाहिजे. आता याचं एक प्रपोर्शन आहे की त्या व्यक्तीकडे जर का तो व्यवसायातनं जे उत्पन्न येतं आहे तर 50,000 शिल्लक राहता येत ना, तर मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे त्याने पूर्ण 50,000 लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट नाही करायचे. त्यातला 15,000 20,000 अशी एक ठराविक रक्कम त्याने लॉंग टर्मसाठी बॅकअपला टाकावी पर्सनल फायनान्समध्ये, आणि उरलेले 30,000 रुपये जे त्याला भविष्यासाठी लागणार आहे, जसं की बिझनेस एक्सपान्शन आहे किंवा एमर्जन्सी फंड आहे, वर्किंग कॅपिटल आहे, ह्या गोष्टींमध्ये बकेटिंग करून तिकडे वापरलं गेलं पाहिजे. मग तो बॅलन्स होतो. बरोबर. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून मला एक गोष्ट लक्षात येते की व्यावसायिकाने व्यवसायामध्ये रक्कम त्याच्या नफ्याची गुंतवली पाहिजे, त्याने तो व्यवसाय वाढेल. पण सोबतच त्या व्यवसायाची मध्ये जे काही नफा येतं त्यातून गुंतवणूक पण केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात ते अडीअडचणी आल्या, प्रॉब्लेम्स आले किंवा फ्युचर एक्सपान्शन्स आले तर त्यावेळेस तो पैसा आपल्या कामात येईल. आणि बऱ्याच जणांचं होतं की असं की काही आर्थिक अडचणीमुळे व्यवसाय बंद पडतात. ह्या गोष्टी होणार आहे जिथे आपला व्यवसाय हा जे अडचण प्रूफ म्हणेल की आपण असं म्हणूया की तो सेक्युअर्ड असेल त्या गोष्टीपासून. म्हणजे तुमच्या बोलण्यावरून मला हा विषय लक्षात येतो आहे की त्याने त्याची पर्सनल इन्व्हेस्टमेंट आणि बिझनेस इन्व्हेस्टमेंट हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजे. पण हे नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे हे थोडं एक्सप्रेशन करून सांगता येईल? मुळात ह्या इन्व्हेस्टमेंट वेगळ्या करण्याचं कारण काय आहे, तर त्याचं क्लॅरिटी यावी. आता क्लॅरिटी यावीचे बरेच अर्थ होतं. म्हणजे काही लोकांना ना इन्व्हेस्टमेंट करताना भीती अशी वाटते की मला पैसा लॉक होऊन जाईल. कारण त्यांच्या डोक्यावर इन्व्हेस्टमेंट म्हटलं की पॉलिसी, लॉंग टर्म, म्हणजे जे लॉंग टर्म आहे त्यालाच ते इन्व्हेस्टमेंट समजतात. तर जो शॉर्ट टर्म गोल आहे त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे करू शकता, तर लिक्विड फंड्स. आता लिक्विड फंड्स काय, आता तुमचा प्रश्न असेल की लिक्विड फंड्स काय. बरोबर. तर लिक्विड फंड्स हे गव्हर्नमेंट बॉन्ड, ट्रेजरी, जे बिल्स असतात यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले जातात. अगदी सेफ सिक्युअर्ड आहे. तुम्ही जसं सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवतात त्याऐवजी तुम्हाला इथे ठेवायचे. कारण काय, तुमच्या पैशाला सगळ्यात जास्त धोका कोणापासून आहे, आपण स्वतःपासूनच म्हणू शकतो की प्रोडक्टचं करून टाकू. दुसरं कोणापासूनच धोका नाही. सगळ्यात जास्त धोका हा तुमच्यापासून, म्हणजे स्वतःपासूनच आहे. मग ते तुमच्यापासून बाजूला ठेवणं, ओके, हा झाला एमर्जन्सी फंडाचा प्लॅन आहे. प्लस सेव्हिंगला तुम्हाला 2-2.5% व्याज आहे. इकडे तुम्हाला कमीत कमी त्याच्यापेक्षा तर छानच मिळणार आहे 2-4%. सो लिक्विड फंड झाला तुमचा वर्किंग कॅपिटल किंवा शॉर्ट टर्म नीड्ससाठीचा इन्व्हेस्टमेंट. तर लिक्विड फंड पण 2 असावे. एक फॅमिलीसाठी जो पर्सनल इन्व्हेस्टमेंट आहे, आणि एक बिझनेससाठी जो तुमची व्यावसायिक बिझनेससाठीची गुंतवणूक आहे. ओके. सेम लॉंग टर्ममध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणुका करताय, तर लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला लॉंग टर्म म्युच्युअल फंड्स जसं की बॅलन्स फंड्स आहे किंवा इतर कॅटेगरी आहे ज्यामध्ये इक्विटी आणि डेटचं प्रपोर्शन मिक्स केलं जातं,
हे तुम्हाला मागेपेक्षा 3 ते 4% सहज उत्पन्न जास्त काढून देत आहे. आणि हे होणं का गरजेचं आहे की ज्या वेळेला तुम्ही लॉंग टर्ममध्ये पैसा इन्व्हेस्ट करता सो तो कंपाऊंड पण होतोय ना, वाढला ते कंपाऊंडिंग वाढला पाहिजे. व्यावसायिक कधी होऊ शकतो जेव्हा त्याचा पैसा काम करणार. बरं. सो आपण काय करतोय, इन शॉर्ट पैशाला ऑर्गनाईज पद्धतीने कामाला लावतोय. आणि फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे जे परत येतो शब्द फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे सोपा मिनिंग काय आहे, जेव्हा जितका हवा असेल त्यावेळेला तितका पैसा मिळावा भविष्यामध्ये. यस, ओके. मला जर का त्यावेळेला 20 लाखाची गरज आहे तर मला आज प्लॅन करावा लागेल, तेव्हा 20 लाख मिळण्यासाठी मला आज काय करावं लागेल. बरं. आणि तो त्यावेळेला उपलब्ध झाला पाहिजे, तिथून एक्झिट पण मिळाली पाहिजे. आता बरेच लोक चूक काय करतात, इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली प्रॉपर्टी घेऊन ठेवतात. सो ज्यावेळेला तुम्हाला एक्सपान्शन करायचं आहे, ज्यावेळेला मुलीचं लग्न करायचं आहे त्यावेळेला तुम्ही हे एक्सक्यूज देऊ शकतात का की प्लॉटला गिराईक नाही आहे. नाही, आपले तेव्हाच पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे, याचा पैसा आहे त्या वस्तू. तुमच्या इन्व्हेस्टमेंट ह्या लिक्विड पण असाव्यात, जिथून तुम्हाला एक्झिट घेता येईल. पार्शियल एक्झिट घेता येणारे पण असावं तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जर तुम्हाला 1 कोटीचा प्लॉट आहे पण तुमची गरज फक्त 5 लाखाची आहे, त्यासाठी तो प्लॉट काढण्याची गरज नको पडायला. सो याला ॲसेट अलोकेशनच्या अँगलने आपण बघू शकतो. त्यांच्या गुंतवणुका, तुम्ही जो प्रश्न विचारला, त्यांच्या गुंतवणुका ह्या लिक्विड फंड्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये, गोल्डमध्ये, त्यातल्या त्यात रिअल इस्टेटमध्ये पण असाव्यात, समजा त्या काही प्रमाणात असाव्यात. सो ह्या पद्धतीने आपण त्याला डायव्हर्सिफाईड करू शकतो. पण नेमका आता व्यवसाय करत असताना जो काही नफा होतो, याच्यातला किती टक्के नफा आपण इन्व्हेस्टमेंटसाठी वापरला पाहिजे, याचं काही असं प्रपोर्शनेट किंवा काही फॉर्म्युला सांगता येईल का? मुळात हे केस टू केस व्याही होईल. म्हणजे बरेच व्यवसाय असे की ते खूप मोठे दिसतात पण त्याच्यात मार्जिन सेफ्टी खूप कमी. म्हणजे अगदी 3-4% व्यवसाय करणार आहेत. आणि त्यामुळे त्या लोकांचं म्हणजे ज्यांच्याकडे तुम्ही जर एक अनुभवला असेल की ज्यांच्याकडे मार्जिन कमी ना, त्यांचं लाईफस्टाईल मोठं आहे. कारण त्यांना जो पैसा येतो ना व्यवसायात, त्यांना असं वाटतं तो पैसा आपला आहे. मोठा आकडा. मोठा आकडा दिसतो. आणि मग त्या आकड्यांचे ऑडिटला जातात. 3 करोडचं ऑडिट आहे, 4 करोडचं ऑडिट आहे. पण जेव्हा तुम्ही पर्सेंटाईज काढला तर लक्षात येतं ॲन्युअल इन्कम त्याचा 9 लाख आहे आणि तो कार्ड गेम किसतो. बरोबर. सो ह्या केसेसमध्ये ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंटकडे वळतात तर ह्या लोकांना मॅक्स टू मॅक्स इन्व्हेस्ट करायची गरज आहे. कारण यांचा व्यवसाय खूप जास्त वर्किंग कॅपिटलवाला आहे. म्हणजे यांना जर का व्यवसायात अडचण आली तर यांना तिथून बाहेर येण्यासाठी जो फंड लागणार आहे तो खूप मोठा आहे. मग ह्या लोकांना आम्ही रिकमेंड करतो की तुमचा जास्तीत जास्त पैसा शॉर्ट टर्ममध्ये असावा, लिक्विड फंडमध्ये असावा. म्हणजे एका तुमचा शॉक ॲब्झर्वर ठरेल बाबा. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर पेमेंट दिलं नाही, एखाद्या ज्याला माल विकल्या पेमेंट्स आले आहे, उशीर झाला, 30 दिवसाची साईड आणि 60 दिवसात पेमेंट दिलं, तर मग तो अडचणी येतो बोलायला. एक्झॅक्टली. आणि मग त्याच्यातलं काही भाग त्याने लॉंग टर्मसाठी गुंतवणूक. ह्या लोकांच्या केसमध्ये काही रक्कम जे आहेत त्यांना लमसम मिळत असतात. म्हणजे बऱ्याच दिवसापासून टाकलेली उधारी ती वन टाईम येते, जी त्यांनी कन्सिडर केलेली नसते. मग त्या केसमध्ये आम्ही त्यांना सांगतो की 50% व्यवसायाचे 50% व्यवसायाचे म्हणजे व्यवसायातली म्हणजे तुम्ही तरी असं ना म्हणजे भांडवलाचे त्याची 25% रक्कम व्यवसायाच्या लॉंग टर्मसाठी टाक, 25% रक्कम स्वतःच्या लॉंग टर्मसाठी टाक. नसते आले तर तू कन्सिडर केले होते ना, बरोबर. सो मग ते लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. असे छोट्या ट्रिक्स वापरून. आणि प्रत्येक व्यावसायिकाचं वेगळं दुखणं आहे. प्रत्येक व्यावसायिक वेगवेगळ्या लेवलला सपोर्ट करतोय. मग त्यामुळे प्रत्येक असं काही डेफिनेट त्याचं एक उत्तर नाही, पण केस टू केस आम्ही असं त्यांना सजेशन्स देत असतो. म्हणजे हा विषय त्याने स्वतः अवेअर असलं पाहिजे आणि अवेअर असून त्याने डिसिजन मेकिंग केली पाहिजे. आणि यात सॉरी तुम्हाला इंटरप्ट केलं, पण एक सगळ्यात महत्त्वाची त्यांनी गोष्ट केली पाहिजे की कुठल्या तरी एक्सपर्टला त्याने हायर केलं पाहिजे. आपल्या व्यावसायिकाला असं वाटतं की त्याला सगळं येतं, म्हणजे सगळ्या गोष्टी तो स्वतः मॅनेज करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही बघतो की बरेच लोक आहेत म्हणजे आज पण फक्त 3-4% व्यावसायिक असतील ज्यांच्याकडे फायनान्शियल प्लॅनर किंवा फायनान्शियल कन्सल्टंट आहे. गरज नाही वाटत. मुळात त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळं येतं आहे. आणि मग व्यवसाय डबघाईला जाण्याचं किंवा व्यवसायामध्ये हवी तशी ग्रोथ न होण्याचं मूळ कारण काय, तर कोणाचा तरी सल्ला न घेणं किंवा त्याच्यावर मेंटॉर कोणी नाही आहे, विचारणारा कोणी नाही ना. बरोबर. मालकाला त्यांनी काय डिसिजन घेतलं याच्यावर जाब विचारणारा कोणी नसतो. सो फायनान्शियल प्लॅनर किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या कन्सल्टंटकडे जातात तो तुम्हाला जाब नाही विचारणार, पण ॲटलिस्ट तो सजेस्ट करेल, अवेअर करेल, थांबवेल चुकीचे विसर्जन घेण्यापासून. आणि मग त्यानंतर तुम्हाला कळतं की पुढे मजा आहे. बरोबर. येस. पण आता बऱ्याच जणांचे जसं तुम्ही सांगितलं की यांचे फिक्स इन्कम किंवा काहीतरी सर्टन अमाऊंट ऑफ इन्कम दर महिन्याला मिळत असते. पण बरेच उद्योजक किंवा व्यावसायिक आहेत यांचे बिझनेस हे सिजनल असतात.
म्हणजे वर्षभराचा एक ठराविक काळामध्ये त्यांचं खूप जास्त उत्पन्न येतं आणि वर्षभरामध्ये उत्पन्न खूप कमी असतं किंवा उत्पन्नच नसतं, पण वर्षभर खर्च तर असतातच. मग अशा वेळी जे सिजनल उद्योजक आहे किंवा सिजनल व्यापारी आहे, व्यावसायिक आहे, यांनी इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करावी आणि वर्षभर कॅश फ्लोचं मॅनेजमेंट कसं करावं, म्हणजे ज्यावेळेस त्याचं उत्पन्न नाही, त्यावेळेस खर्च आहे, त्यावेळेस त्याच्याकडे कॅश कशा पद्धतीने उपलब्ध करून द्यावी. अगदी खरं. मुळात आमच्याकडे असे बरेच इन्व्हेस्टर आहेत आणि तुम्ही असं म्हणू शकता की ते आमची USP आहे की सिजनल जे व्यावसायिक आहेत आमच्याकडे मोस्ट ऑफ क्राऊड त्यापैकी आहे. यांच्या केसमध्ये काय गंमत असते की यांचा व्यवसाय काही लोकांचा 3 महिने असतो, काही लोकांचा 6 महिने असतो, काही लोकांचा पावसाळ्यात स्लॅक असतो. काही लोक जे आहेत ते वर्षातनं फक्त 3 ते 4 महिने काम करतात पण एकदम मस्त पैसे कमवतात, पण त्यांना सर्वायवल वर्षभर करायचं आहे. तर मग आम्ही त्याचा व्यवसाय आधी समजून घेतो. पण कॉमन जे सिजनल बिझनेस आहेत ते जवळपास 4 महिने चालतात. जसं की मंडप व्यावसायिक असतील, केटरिंगवाले असतील, फोटोग्राफर आहे किंवा असे बरेच ट्रॅव्हलवाले आहेत की ट्रॅव्हलचा काही पीक सीझन नसतो, म्हणजे एक सीझन पीक असतो, दुसरा डाऊन सीझन असतो. तर यांच्या केसमध्ये आम्ही काय ठरवतो की ह्या लोकांचे खर्च फिक्स आहेत, जे दर महिन्याला द्यावे लागणारे पैसे हे तर फिक्स आहे. माणसांचा पगार थांबत नाही आहे, शॉपचं रेंट थांबत नाही, मेंटेनन्स थांबत नाही, घराचे खर्च थांबत नाही, सगळं चालू आहे. मग आम्ही त्या खर्चाची त्यांनाही ताळेबंद लावायला लावतो की किती खर्च आहे. मग समजा ती एक्स अमाऊंट आली तर आम्ही प्रयत्न करतो की त्यांच्याकडे कमीत कमी त्या खर्चाच्या 8 ते 10 पट रक्कम त्यांच्याकडे एमर्जन्सी फंडामध्ये बॅकअपला असावी. ओके, म्हणजे जेणेकरून त्यांचा जो पुढचा 8 ते 10 महिन्याचा खर्च आहे हा त्याच्यातून निघेल. मग जो उरलेली रक्कम आहे, समजा त्या वर्षात त्या 4 महिन्यामध्ये त्याने 30 लाखाचा व्यवसाय केला, म्हणजे 30 लाख हे त्याचं उत्पन्न आहे, तर 30 लाखापैकी आम्ही काय करतो ना की त्याचा 50,000 रुपये महिन्याचा खर्च असेल तर त्याला 5 लाख रुपये आम्ही बाजूला काढायला लागतो, 10 महिन्याचा बॅकअप. हो, उरले 25 लाख रुपये. 25 लाख रुपयापैकी आम्ही त्याला रिकमेंड करतो की 12.5 ते 13 लाख रुपये हे नेक्स्ट इयरला तुला बरं भांडवल लागणार आहे व्यवसायासाठी. त्यावेळेस गरज असतो त्याच्यासाठी लिक्विड फंडात पार्क करून तो, म्हणजे तो काम पण करतोय, त्याला इंटरेस्ट पण चालू आहे. आणि जी उरलेली रक्कम आहे 12.5 ते 12 लाख रुपये, याच्यामध्ये आम्ही त्याचं लॉंग टर्म प्लॅनिंग करतो. त्याचं रिटायरमेंट असेल, चाइल्ड एज्युकेशन असेल, बिझनेस एक्सपान्शनसाठीचे, म्हणजे त्याला एखादा शॉप घ्यायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी बकेटिंग करून मग त्या पद्धतीने त्याला आपण रिकमेंड करतो. पण या लोकांना हे सगळं करणं नक्कीच गरजेचं आहे आणि याची फळं पण लोकांना दिसत आहे. आता या व्यवसायाचं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करत असताना म्युच्युअल फंड हा एक कशा पद्धतीने ऑप्शन होऊ शकतो की ज्याच्यामधून आम्हाला फंड्स, म्हणजे उत्पन्न हे लिक्विड स्वरूपामध्ये मिळावं, उपलब्ध राहावं आणि जेव्हा गरजेचे असेल त्यातून चांगलं उत्पन्न पण मिळावं. हे दोन्ही गोष्टी कशा पद्धतीने येऊ शकतात. मुळात जर का आपण म्युच्युअल फंडाचा विचार केला तर म्युच्युअल फंड हे असं इन्स्ट्रुमेंट आहे की ते महागाईला लाँग टर्ममध्ये सहज बीट करत असतं. कुठलाही उद्योजक त्याची सिंपल अपेक्षा आहे की मला माझा जो इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर परतावा किती मिळावा, तर महागाईपेक्षा काहीतरी प्रमाणात जास्त. समजा एक पेन आहे, त्याची किंमत यावर्षी आहे 100 रुपये, महागाई 8% वाढली तर नेक्स्ट इयरला तो किती होणार, 108 रुपयाने, बरोबर. पण आज जर का त्याने ते पैसे एमडीत ठेवले आणि त्याला 6% व्याज मिळालं तर नेक्स्ट इयरला ते किती होतील, 106 रुपये होते, बरोबर. नेक्स्ट इयरला तो पेन घ्यायला गेला तर त्याला खिशातनं 2 रुपये टाकायचे आणि तो पेन विकत घ्यायचा, 2 रुपयाचा लॉस होईल. आता आपण 100 रुपयावर बोलतो. 1000 म्हटलं की 20 होतील, लाख म्हटलं की 2000 होतील आणि 1 करोड म्हटलं की 2 लाख होते. कुठल्या कुठे हवी आहे. प्लस हे एका वर्षाचं बोलतोय. जसं तुमच्या गुंतवणुकीचं कंपाऊंडिंग होतं ना, तसं निगेटिव्ह कंपाऊंडिंग पण, बरोबर. म्हणजे जर का तुमच्याकडे 20 वर्षापूर्वी 1 लाख असते आणि तुम्ही त्याला कुठे गुंतवता, आज जर का त्याला समजा कुठेतरी पडू दिलं असतं तर आज त्याचं व्हॅल्यू 1 लाख राहिलाच, बरोबर. किंवा तुम्ही एमडीत टाकले असते तर त्याचं व्हॅल्यू आज किती राहिलं असतं, 5-7 लाख होतं. पण तेच पैसे जर का तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवले असते किंवा सोनं घेतलं असतं, प्लॉट घेतला असता, तर नक्कीच त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला असता. तर प्रत्येक गुंतवणूकदाराचं किंवा व्यावसायिकाचा उद्देश असला पाहिजे की त्याच्या पैशाने त्याला महागाईपेक्षा कमीत कमी 3 ते 4% जास्त परतावा द्यावा. आणि हा परतावा मिळण्याचे चान्सेस आहे म्युच्युअल फंडामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे म्युच्युअल फंड सहज तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा 4% सहज काढून देतो आणि तो 11 ते 12% अपेक्षा आपण लॉंग टर्ममध्ये त्याच्याकडनं करू शकतो. जे लिक्विड फंड्स आहे हे आपल्याला जवळपास सेव्हिंग अकाउंटपेक्षा 3-4% जास्त, म्हणजे तुम्ही सेव्हिंग जर 3 देता येते इकडे तुम्ही 4-5-6% एक्सपेक्टेशन करू शकता. आज तुम्ही बघितलं तर
कित्येक व्यावसायिकांचे किती पैसे हे करंट अकाउंटला पडले ज्याला झिरो व्याज. हां, बऱ्याच वेळा तसं होतं, झिरो व्याज आहे. हो. सो पहिले तर तिथे पडले, हा धोका आहे. का तर तो चेक फाडायलाच बसवाय तिकडे, पेमेंट्स आले कोणा साधी मोबाईल होईल. आणि मग याचा ताळेबंद काय लावत नाही की इकडचा पैसा इकडे दिला जातो, तिकडचा पैसा तिकडे दिला जातो. सो शॉर्ट टर्म मॅनेजमेंट केल्यामुळे काय होतं ना की हा पैसा युटिलाइज होतोय व्यवस्थित. लॉंग टर्म मॅनेजमेंट केल्यामुळे त्याला हा प्रेशर नाही येते की बऱ्याच व्यावसायिकांना, आता तुम्ही जे भेटतच ना किंवा आपही भेटतो, तर एक कॉमन भीती असते की हा व्यवसाय चालू करून 14 वर्ष झाले, शिल्लक काही दिसत नाही. लग्न झालं, मुलगी झाली, मुलगी आता 5 वर्षाची झाली, मुलगी वाढते, मला कळालं पण नाही 5 वर्षाची कशी झाली. तर हे दडपण वाढतंय का तर त्याच्यासाठी प्रोव्हिजन नाही आहे. फायनान्शियली प्रोव्हिजन. हां, सो म्युच्युअल फंडाचा उपयोग ह्या प्रोव्हिजनसाठी खूप छान पद्धतीने आहे. जसं की मुलांचं शिक्षण आहे, यासाठी तुम्ही चिल्ड्रन्स गिफ्ट फंड किंवा चिल्ड्रन बेनिफिट फंड असतात, त्याचा उपयोग करू शकतात. ते लॉक होऊन जातात, तुम्हाला 18 व्यवस्थित मिळतात. आणि ज्या वेळेला तुम्ही मुलीसाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे, सो यू आर इमोशनली इन्व्हॉल्व. जिथे आता मला वापरायचेच नाही. हां, आणि मुलीचं नाव म्हटलं की आपण काय म्हणतो, नको सगळं उद्या तिच्या पैशाला हात देणार आहे. हो. सो त्याला इमोशनल टच देणं गरजेचं आहे तुमच्या रिटायरमेंटसाठी. म्हणजे व्यावसायिकाला त्याने कधी थांबायचं ही तारीख माहिती असायला हवं. ते आपण शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहू. हां ना. टील जाय काम करायचं आहे का, असं नाही करायचं आहे. आधीची जनरेशन 58ला रिटायर होत होती आणि मग पुढे ते 20-30 वर्ष चांगलं आयुष्य जगत होतं. पण आपलं जे जनरेशन आहे याच्यामध्ये 60-65 ॲव्हरेज आहे. बरोबर. सो आपण 58ला रिटायरमेंट ही तर नक्कीच गुड चॉईस नाही आहे. सो रिटायरमेंट सेव्हिंग फंडाच्या कॅटेगरीतनं किंवा जे नवीन लाईफ सायकल फंड्स आले, जे सेबीने नुकतेच लॉन्च केले, अगदी सुंदर प्रोडक्ट आहे. तर त्या फंडांच्या माध्यमातून आपण त्याचं रिटायरमेंट आणि फायनान्शियल फ्रीडम हे प्लॅन करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण म्युच्युअल फंडाचा वापर करून एका व्यावसायिकाला आणि नोकरदाराला पण यातून सिक्युअर करू शकतो. पण एक म्हणजे बेसिकली प्रश्न आहे की बऱ्याच प्रेक्षकांच्या मनामध्ये पण हा विषय असेल की माझं एकीकडे टर्म लोन चालू आहे, CC चालू आहे आणि त्यातील मी पैसे जर भरून ठेवले तर माझा व्याजाचा खर्च कमी होईल, ही साधारण प्रत्येकाचा अपेक्षा असेल. मग अशा वेळी ते मी कर्ज परत पेड करावी का गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं, याचं पण काही गणित असेल किंवा काही प्रपोर्शनेट असेल तेच स्पष्ट करता येतं. जे बरेच जण ट्रॅकर करतील की माझ्याकडे पैसे आले तर मी CC कमी करून टाकू किंवा टर्म लोनमध्ये पैसे परत करून देऊ. अगदी छान प्रश्न आहे. फक्त याचं थोडंसं मला सविस्तर उत्तर द्यावं लागेल. अडचण काय होते ना की मुळात तुम्ही जसा उल्लेख केला की टर्म लोन आहे, पण आपले जे व्यावसायिक आहे ना त्याच्याकडे एक लोन नसतं, बट मल्टिपल लोन्स असतात. तर मी जेव्हा इकडे उत्तर दिलं की त्याने टर्म लोन करावं, तो जाऊन होम लोनमध्ये पैसे होता. बरोबर. आपल्याला आहे ना गुड डेट आणि बॅड डेट असं त्याला बायफर्गेट करावं लागेल. कर्जाचे सुधार प्रकार. चांगले कर्ज आणि वाईट कर्ज. चांगले कर्ज काय, ज्यामुळे आपल्याला काहीतरी आर्थिक फायदा होतो, जसं टर्म लोन आहे. टर्म लोनचा पैसा तुम्ही व्यवसायासाठी वापरताय आणि मग त्याचा तुम्हाला फायदा होतो. वाईट कर्ज काय की जे गॅजेटसाठी घेतले किंवा एक हौशीसाठी, आणि ते खूप महाग असतं. म्हणजे जर तुम्ही क्रेडिट कार्डचे जर बघितले तर 3-3.5% हे मंथली इंटरेस्ट आहे. हो. सो ते त्याला अफोर्डेबल नाही आहे. आता त्याने टर्म लोनमध्ये पैसे भरावे का, आपल्या मूळ प्रश्नाकडे मी परत येतो. तर त्याने पैसे भरताना मुळात सगळे त्याच्याकडे जेवढे लोन्स आहेत याची सिक्वेन्स लावायला हवी. त्याचा व्याजदर किती हे चेक करावं. ओके, ज्याचा व्याजदर 10% कमी असेल ते लोक त्याने सगळ्यात शेवटतात, म्हणजे ते आधी प्रेफरन्स नाही करा. एक्झॅक्ट. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटला प्राधान्य. हो, समजा जर का त्याच्याकडे एखादा क्रेडिट कार्डचं लोन चाललं आहे तर आम्ही त्याला सांगतो की बाबा SIP नको करू, तो आधी हे लोन नील कर, तो EMI स्टॉप झाला की त्याच्या सगळ्यात मला SIP इन्व्हेस्ट. मग त्याला स्नोबॉल इफेक्ट न्याने कसं करतो की आमचं एक उदाहरण देतो. आमचे एक इन्व्हेस्टर होते, त्याच्याकडे जवळजवळ 6-7 लोन होते आणि अगदी सगळ्यासाठी लोन, म्हणजे ते बोलायला गेलं तर बराच लांब होईल. सगळ्या गोष्टीसाठी लोन 36% 8%. ओके. जे इन्व्हेस्टमेंट लोक कर्जाचा पोर्टफोलिओ. हां, कर्जाचा पोर्टफोलिओ होता. मंथली इन्कम 70,000 आणि जवळपास त्यांची क्रेडिट कार्डचे बिल्स, म्हणजे त्या माणसाला पूर्ण महिना क्रेडिट कार्ड काढावा लागत होता. तर क्रेडिट कार्डचं बिल गेल्यानंतर त्यांच्याकडे हार्डली 4-5 हजार रुपये शिल्लक राखले. म्हणजे बायकोने जर सांगितलं भाजीपाला घेऊन ये, तर ते गाडी काढू सुपर शॉपला जायचे का, तर ते क्रेडिट कार्ड चालतं. हे आलेवला होतं. सो त्यांना स्नोबॉल इफेक्टने आम्ही याच्यातून बाहेर काढलं आणि त्या माणसाची आमच्याकडे 28,000 रुपये पर महिन्याची SIP चालू. ओके. हां, आता हे कसं शक्य आहे, तर त्यांचा जो क्रेडिट कार्डचा म्हणजे सिक्वेन्स ज्या वेळेला आम्ही लावली तर क्रेडिट कार्डचा EMI 3,000 जातो आहे, याचा 3,000 जातो आहे, याचा 5,000, असे वेगवेगळे.
मग आम्ही काय केलं, सगळ्यात महाग कुठलं तर क्रेडिट कार्ड. तो SIP माझ्याकडे 3,000 असते करायला. मी त्याला म्हटलं थांब. मग ते 3,000 आम्ही दर महिन्याला ॲडिशनल क्रेडिट कार्डच्या बिल बुडायचे. मग ते जे लोन 18 महिन्याचं होतं ते आम्ही 9 महिन्यामध्ये टिकते. मग ते झाल्यानंतर तो पूर्ण पैसा, ते 3 आणि आधीचे 3, हे पूर्ण आम्ही दुसऱ्या लोनमध्ये जे 16% होतं त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला. मग ते जे म्हणजे बजाज कालावधीचं लोन होतं ते आम्ही 8 महिन्यामध्ये नीट केलं. मग त्याच्यानंतर असं करत करत एक होम लोनचं टॉपअप केलं जे आम्हाला 8.5% मिळालं. आणि मग त्या टॉपअपमधून सगळे लोन नीट केले. आणि मग तो जो पूर्ण पैसा होता, आता त्याच्याकडे फक्त एक 13,000चा EMI आहे जो होम लोनचा आहे, आणि ज्याचा व्याजदर दोघं मिळून 8% जातो. 7.5 आणि 8 पॉईंट समथिंग काहीतरी आहे, असं मिळून 8% जातो. तर 8% इट्स ओके, कारण म्युच्युअल फंड्स 12% निकाल देंगे कंपेअर, म्हणजे तो त्याचं कंपाऊंडिंग प्लसमध्येच आहे. बरोबर. आणि मग आम्ही त्यांची जी इन्व्हेस्टमेंट होती, मी त्याला सुरुवातीला कमिटमेंट केली होती की पूर्ण EMI मी ठेवणार आहे. ओके, हां, मी तुला नील करून देईन, पण मी पूर्ण EMI मी ठेवणार आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. बरं, कारण त्याचा बॅकलॉग मोठा आहे. मग आम्ही ती इन्व्हेस्टमेंट करून घेतली आहे. आता त्याची 28,000ची SIP आमच्याकडे दर महिना आहे. प्लस तो जो पूर्ण EMI होता तो खूप मोठा होता. मग मी त्यांना एक ट्रीट दिली त्यातून, की यातून तुम्हाला 9,000 रुपये जो महिना आहे हा ट्रॅव्हल फंडासाठी आम्ही ॲलोकेट करतो. ओके, हां, 28 + 9 म्हणजे जवळपास ती काही ते 37पर्यंत अमाऊंट जाते. आणि EMI नसता असल्यामुळे ते कमी खर्चात जगायला शिकले होते ऑलरेडी. तर ती सवय पण इम्पॅक्ट झाली. बरोबर. सो अशा गोष्टी व्यावसायिक पण करू शकतो. आणि लोन नील करताना काही रक्कम तो टर्म लोनमध्ये भरली पाहिजे आणि काही रक्कम त्याने इन्व्हेस्ट पण केली पाहिजे. टर्म लोनमध्ये भरलेले पैसे त्याला परत मिळणार नाही. इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे जे इन्व्हेस्ट करतोय आपण, काही इमर्जन्सी आली, काही बॅकअप लागला, तर त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे बघू शकता शॉर्ट टर्म्स बरी फंड्स. सो 50% तरी त्यांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे. त्याची इच्छा असेल 1 लाख रुपये टर्म लोनमध्ये भरायची, तर त्याने 50,000 भरावेत, 50,000 गुंतवणुकीसाठी. म्हणजे दोन्ही गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे. आणि जे बाहेरील लोन आहे तेही आधी क्लिअर करायचे, आणि जी कमी व्याजदराची लोन आहे तर त्यावेळेस ती पण परतफेड करत गुंतवणूक परत आलं. दोन्ही गोष्टी मॅनेज करली असते. पण आता बघा, आमच्याकडे काही बरेच क्लायंट्स आहेत की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा विविध कॉन्ट्रॅक्टची काम करतात. यांच्याकडे काय होतं की जवळपास मार्च महिन्याच्या आसपास त्याची बिलं क्लिअर होतात आणि अकाउंटला बऱ्याच पैसे येतात, आणि बऱ्यापैकी पैसा त्यांच्याकडे असतो. आणि वर्षभरामध्ये तो पैसा संपल्यानंतर वर्षभरामध्ये त्यांची आर्थिक स्थिती किंवा कॅश फ्लो खूप टाईट असतो. मग अशा वेळेस त्यांनी त्याचं गुंतवणुकीचं धोरण किंवा फंडिंगचं प्लॅनिंग कसं बदल करावं. म्हणजे बऱ्याच जणांचं काय होतं की जेव्हा पैसे येतात अगदी त्यावेळेस ते खोलून येऊ टाकतील, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करून टाकतील, सगळ्या गोष्टी करून टाकतील. आणि त्यावेळेस इतर वेळी असेल तर अगदी 5,000 रुपयासाठी सुद्धा त्याच्याकडे पुराकडे तरी पैसे मागायला लागतं. मग अशा वेळी त्यांनी त्यांचं गुंतवणुकीचं धोरण कशा पद्धतीने केलं पाहिजे. अगदी बरोबर. आम्ही बरेच कॉन्ट्रॅक्टरसोबत पण काम करतो. तर हा जो ही जी गोष्ट सांगितली ती अगदी 100% सत्य आहे. आणि मी यात अजून ॲड करेल की ज्या वेळेला त्याच्याकडे पैसे येतात त्यावेळेला ते म्हणजे अगदी किंग असतात. ते दोघी बाजू बघतात. एक्स्ट्रीम श्रीमंती, एक्स्ट्रीम ओढाता एकाच वर्षात. सो यांच्यासाठी ना आम्ही खूप छान फॉर्म्युला बनवला आहे. आता आपण पॉडकास्टमध्ये आहेत त्यामुळे काही गोष्टी दिसतो नाही का. हां, पण बरेच खर्च असे असतात की जे ऑफ द रेकॉर्ड असतात. हो, एखादे कॉन्ट्रॅक्टर ते प्रत्येक व्यवसाय करावेच लागतो. सो मी त्याला सांगतो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला की तुला असं समजायचं आहे ना की 8 ते 10% खर्च तुझा एक्स्ट्रा झाला आहे. ओके, कंप्लायन्समध्ये एका कामाचे समजा 1 करोड रुपये आले, तर सरासरी जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं गणित बघितलं ना, किंवा कुठलाही प्रायव्हेट बिल्डर असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल, तो 50% 22% मार्जिनमध्ये काम करत असतो. आम्ही त्यांना एकच रिकमेंड करतो, जे पैसे येतील त्याच्यातनं फक्त 5% आम्हाला द्या. ओके, तुमची 1 करोडची रिसिप्ट आहे 5 लाख रुपये. हां, 5 लाखामध्ये आम्ही शॉर्ट टर्म प्लॅन्स आणि लॉंग टर्म प्लॅन्स दोघं एक्झिक्यूट करतो. आणि ते केल्यामुळे आमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर आनंदी आहे. ओके, हां, म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता की याला आम्हाला लोकली श्रीमंत समज का, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे. आम्ही वर्षभराचा काही तास श्रीमंत आहोत. तर आता आमच्याकडचे कॉन्ट्रॅक्टर ॲक्च्युअलमध्ये श्रीमंत पण आले. त्यांनी खूप कमी लोन घेऊन स्वतःची घरं झाली. आता कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की ते मोठंच बनवतात. पण ज्या गोष्टीला आमचा विरोध असतो, पण बऱ्याच वेळेला आम्ही इमोशन्सच्या पुढे मागे सरत की इमोशन्स आहेत ना ते मध्ये नाही जायचं आहे. पण कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रायव्हेट बांधकाम व्यावसायिक जे
प्रायव्हेट कामं पण करतात यांना पण आम्ही तोच दूर लावला की तुमचे जी इन हँड येतं आहे तुम्हाला जे सेल केल्यानंतर ती ग्रॉस अमाऊंट येते याच्या तुम्ही 5 ते 10% रक्कम स्वतःसाठी इन्व्हेस्ट करा. कारण जर तुम्ही कोणाकडे कामाला गेले असते ना तर नक्कीच यापेक्षा जास्त कमवले असते. सो ती तुम्ही सॅलरी समजून विड्रॉ करा. कारण तुमच्या व्यवसायात सगळ्यात अंडरपेड माणूस कोण? स्वतःच असतो. कारण आपण स्वतःच्या सॅलरी कधी विड्रॉच केल्या नाही. बरोबर. सो त्या पद्धतीने आम्ही ते करत असतो. या पॉडकास्टच्या माध्यमातून जे काही कॉन्टॅक्ट हा व्हिडिओ वगैरे असेल मला सगळ्यांना रेकमेंडेशन असेल की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये निखिल सरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर तुम्ही त्याच्यात या गोष्टीसाठी त्यांच्याशी नक्की संपर्क करावा जेणेकरून प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला जी अडचणी येतात त्यांच्या याच्यातून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी सोल्युशन नक्की मिळते.